नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्वात पहिले अशा कंपन्या बघणार आहोत ज्या कंपन्या येणाऱ्या वीकमध्ये डिव्हिडंड किंवा स्टॉक स्प्लिट किंवा बोनस शेअर अनाऊन्स करू शकते. आणि मित्रांनो, नंतर आपण अशा कंपन्या बघणार आहोत ज्या कंपनींनी डिव्हिडंड किंवा स्टॉक स्प्लिट किंवा बोनस शेअर अनाऊन्स केला आहे आणि त्या डिव्हिडंड किंवा बोनस शेअर किंवा स्टॉक स्प्लिटचा बेनिफिट घेण्यासाठी व्यक्तीला त्या कंपन्याचे शेअर पुढच्या वीकमध्येच खरेदी करावी लागेल. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया इव्हॅन्स इलेक्ट्रिक लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, या कंपनीने 26 ऑगस्ट 2025ला बोर्ड मीटिंग ऑर्गनाईज केलेली आहे आणि ही कंपनी 26 ऑगस्ट 2025ला फायनल डिव्हिडंड अनाऊन्स करू शकते. चला आता बोलूया उजास एनर्जी लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, या कंपनीने 26 ऑगस्ट 2025ला बोर्ड मीटिंग ऑर्गनाईज केलेली आहे आणि उजास एनर्जी लिमिटेड ही कंपनी 26 ऑगस्ट 2025ला बोनस शेअर अनाऊन्स करू शकते. चला आता बोलूया तिरुपती फोम लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, या कंपनीने 28 ऑगस्ट 2025ला बोर्ड मीटिंग ऑर्गनाईज केलेली आहे आणि ही कंपनी 28 ऑगस्ट 2025ला डिव्हिडंड अनाऊन्स करू शकते. चला आता बोलूया GTV इंजिनिअरिंग लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीने 30 ऑगस्ट 2025ला बोर्ड मीटिंग ऑर्गनाईज केलेली आहे आणि ही कंपनी 30 ऑगस्ट 2025 या तारखेला फायनल डिव्हिडंड अनाऊन्स करू शकते. चला आता बोलूया शंकर लाल रामपाल डे केम लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीने 30 ऑगस्ट 2025ला बोर्ड मीटिंग ऑर्गनाईज केलेली आहे आणि ही कंपनी 30 ऑगस्ट 2025ला फायनल डिव्हिडंड अनाऊन्स करू शकते. चला मित्रांनो, आता आपण अशा कंपन्या बघणार आहोत ज्यांनी डिव्हिडंड किंवा स्टॉक स्प्लिट किंवा बोनस शेअर आधीच अनाऊन्स केला आहे आणि त्या डिव्हिडंड किंवा स्टॉक स्प्लिट किंवा बोनस शेअरचा बेनिफिट घेण्यासाठी त्या कंपनीचे शेअर आपल्याला येणाऱ्या वीकमध्येच खरेदी करावी लागेल. तर मित्रांनो, यामध्ये नाव आहे HDFC बँक लिमिटेडचे. आणि मित्रांनो, या कंपनीने 1:1च्या रेशोमध्ये बोनस शेअर अनाऊन्स केला आहे आणि यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट फिक्स केली आहे 27 ऑगस्ट 2025 आणि एक्स डेट फिक्स केली आहे 26 ऑगस्ट 2025. आणि मित्रांनो, या कंपनीने बोनस शेअर देण्यासाठी एक्स डेट फिक्स केली आहे 26 ऑगस्ट 2025. म्हणजे ज्याला पण या कंपनीच्या बोनस शेअरचा बेनिफिट घ्यायचा असेल त्याला या कंपनीचे शेअर 25 ऑगस्ट म्हणजे उद्या किंवा त्याच्या पहिलेच खरेदी करावे लागत होते. तसेच मित्रांनो, जिलेट इंडिया लिमिटेडने सुद्धा 47 रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि रेकॉर्ड डेट आणि एक्स डेट आहे 26 ऑगस्ट 2025. तसेच मित्रांनो, JBM ऑटो लिमिटेडने सुद्धा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे 85 पैसेचा आणि रेकॉर्ड डेट आहे 27 ऑगस्ट आणि एक्स डेट आहे 26 ऑगस्ट. तसेच मित्रांनो, पुढे जर आपण बघितला तर वेदांत लिमिटेडने सुद्धा 16 रुपयाचा इंटरिम डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि रेकॉर्ड डेट आहे 27 ऑगस्ट आणि एक्स डेट आहे 26 ऑगस्ट. तसेच मित्रांनो, जर आपण पुढे बघितलं तर एस्टरडीएम हेल्थकेअर लिमिटेडने सुद्धा 1 रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि रेकॉर्ड डेट आणि एक्स डेट आहे 28 ऑगस्ट 2025. तसेच मित्रांनो, जर आपण पुढे बघितलं तर प्रॉक्टर अँड गॅम्बल हायजीन अँड हेल्थ केअर लिमिटेड या कंपनीने सुद्धा 65 रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि रेकॉर्ड डेट आणि एक्स डेट फिक्स केली आहे 28 ऑगस्ट 2025. तसेच मित्रांनो, जर आपण पुढे बघितलं तर बिकाजी फूड्स इंटरनॅशनल लिमिटेडने सुद्धा 1 रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि रेकॉर्ड डेट आणि एक्स डेट आहे 29 ऑगस्ट 2025.
तसेच मित्रांनो इंजिनियर्स इंडिया लिमिटेड या कंपनीने देखील 2 रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे. रेकॉर्ड डेट आणि एक्झिट डेट आहे 29 ऑगस्ट 2025. तसेच मित्रांनो IRB इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स लिमिटेड या कंपनीने सुद्धा 0.07 रुपीजचा इंटरिम डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि रेकॉर्ड डेट आणि एक्झिट डेट आहे 29 ऑगस्ट 2025. तसेच मित्रांनो NBCC इंडिया लिमिटेडने सुद्धा 0.14 रुपीजचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि रेकॉर्ड डेट आणि एक्झिट डेट आहे 29 ऑगस्ट 2025. तसेच मित्रांनो प्रीमियर एनर्जीज लिमिटेड या कंपनीने सुद्धा 50 पैसेचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि रेकॉर्ड डेट आणि एक्झिट डेट आहे 29 ऑगस्ट 2025. तसेच मित्रांनो जर आपण पुढे बघितलं तर झी एंटरटेनमेंट एंटरप्राइजेस लिमिटेडने सुद्धा 2 रुपये 43 पैसेचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि रेकॉर्ड डेट आणि एक्झिट डेट आहे 29 ऑगस्ट 2025. तसेच मित्रांनो जर आपण पुढे बघितलं तर त्रिवेणी टर्बाइन लिमिटेडने सुद्धा 2 रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि रेकॉर्ड डेट आणि एक्झिट डेट आहे 1 सप्टेंबर 2025. तसेच त्रिवेणी इंजिनिअरिंग अँड इंडस्ट्रीज लिमिटेडने सुद्धा 2.5 रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि रेकॉर्ड डेट आणि एक्झिट डेट आहे 1 सप्टेंबर 2025. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्वात पहिले अशा कंपन्या बघितल्या ज्या कंपन्या येणाऱ्या वीकमध्ये डिव्हिडंड किंवा बोनस शेअर किंवा स्टॉक स्प्लिट अनाऊन्स करू शकते. तसेच त्यानंतर आपण अशा कंपन्या बघितल्या ज्या कंपन्यांनी डिव्हिडंड किंवा बोनस शेअर किंवा स्टॉक स्प्लिट आधीच अनाऊन्स केला आहे, परंतु त्याचा बेनिफिट घेण्यासाठी त्या कंपनीचे शेअर आपल्याला येणाऱ्या वीकमध्येच खरेदी करावी लागेल. तर मित्रांनो मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.